शरण शरण एक नाथा मंगे दादांचे शिट्टूवाले मंगे दादा त्यांचे पण
चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती हातून काय सांगतात सद्गुरू मेकतात परत एक कथा सांगतो एक आपल्या महादेवाची खूप भक्ती करायचे त्याचे आई वडील ते बाळ खूप भक्ती करायचं आणि एक साधू होते महादेवाचे भक्त होते कमीत कमी महादेवाचे भक्त होते ते ऐका कमीत कमी महादेवाचे भक्त होते आणि प्रत्येक गावागावात प्रत्येक घराघरात जाऊन ते सांगणार भिक्षा दे असं म्हणायचे ते म्हणायचे भिक्षा दे आणि त्या बाळाच्या वडिलांनी झाले गेले आणि ऋषी गेले तिथं आणि म्हणले तुम्ही कुठं भिक्षा दे मागता चला आमच्या घरी तुम्हाला जे काय लागेल ते आम्ही खाऊ घालतो आणि ते श्री राजाचे त्या महादेवाच्या भक्ताला घेऊन आले त्या महादेवाच्या भक्तांना घेऊन आले माता माऊली आणि आले घरात बसवलं म्हणले सांगुरी माता म्हणल्या तुम्हाला काय खावं असं वाटतंय ते म्हणले मला काय नको परत म्हणले काय खावं वाटतंय ते म्हणले तुमच्या बाळाचं मांस खावंसं वाटतंय माता माऊली आपले आई वडील आपल्या बाळाचं मांस खातात नाही ना पण त्या महादेवाच्या भक्ताने सांगितलं तू हसत त्या पोराचा माझ्या पुढं वध करायचा माझ्या पुढं कापायचं त्या पोराला आणि त्या जागोर मातेने इथं तोंड कापून बाजूला ठेवलं त्या बाळाचं ती तोंड कापून त्या बाळाचं बाजूला ठेवलं मातावाली बाजूला ठेवलं आणि गेले त्यांच्या पुढं ते बाळाचं मांस कापलं आणि शिजाऊ कापलं आणि म्हणले बास का तुम्हाला म्हणले मला ते नको म्हणले माता माऊली ते म्हणले माझ्या भक्त मला तुमच्या मुलाचं मला तोंड पाहिजे म्हणले तुमच्या मुलाचं मला तोंड पाहिजे आणि ते तोंड तुम्ही हसत तुमच्या हातात उकळ्या उकळ्यानी ती कुटायचं त्या पुढं त्या महादेवाच्या भक्तासमोर कुटायचं माता माऊली आपल्याला कुटाशी वाटत का पण ते महादेवाचे भक्त म्हणले मी जाईल त्या पोराचं माझ्या पुढं तुम्ही हसत
नीट केलं